संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 56 दिवस पूर्ण झालेले आहेत। माझ्यासोबत त्यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल, 56 दिवस पूर्ण झालेत, मात्र जो आरोपी आहे तो अद्यापर्यंत, जे की कृष्णा आंधळे, अद्यापर्यंत पोलिसांच्या अटकेमध्ये नाही। याच्या अगोदर देखील तो 307 मध्ये फरार असल्याचे तुम्हीच म्हटले होते। काय सांगाल या संदर्भात? नाही, मी जे कुठली गोष्ट बोलेल त्याचे कागदपत्र माझ्याकडे असतात, त्याशिवाय मी बोलत नाही किंवा बोलायचं ते विचार करून बोलतो। कृष्णा आंधळे हा मागच्या 1.5-2 वर्षापासून फरार आरोपी होता। आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो पोलीस प्रशासनासोबत राहत होता। एका पक्ष कार्यालयात त्याचा संपर्क असायचा। तो त्या पक्ष कार्यालयात जे LCBचे काही लोक आहेत, जे पोलीस स्टेशनमधले API आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही त्याचे फुटेज देखील बघितलेले आहेत आणि समोर आणले देखील आहेत। आणि त्यावेळेस त्यांना जर अभय नसतं मिळालं तर पुढच्या चुकीच्या घटना घडल्या नसत्या। हे वारंवार मी बोलतोय आणि ते मी सिद्ध करू शकतो म्हणून बोलतोय, आणि ते खूप चुकीचं आहे। त्यामुळे तो फरार होताना कुणाचा अभय होता त्याला, किंवा आता तो कुठं आहे, याच्यासाठी मी सकाळी आणि दुसऱ्या एका गोष्टीसाठी, जे की विष्णू चाटेनं मोबाईल कुठंतरी टाकून दिला आहे, त्याच्यामध्ये म्हणजे पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करणे यात आम्ही समाधानी नाहीत। त्या मोबाईलमध्ये अजून कितीतरी प्रकारचे गुन्हेगारीचे पुरावे त्याच्यात आहेत। तो मोबाईल समोर आला पाहिजे, आणि हे नाही समोर आला आणि काही जर तपासात कमी जास्तपणा झाला, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची असेल, आणि याची गांभीर्यानं दखल मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावी अशी मी सकाळी विनंती केलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी देखील मागणी जरांगे पाटलांनी केली। आज ज्या माहित्या समोर येत आहेत प्रसारमाध्यमांच्या विविध स्तरातून, सामाजिक क्षेत्रातून, राजकीय क्षेत्रातून, त्याची मुख्यमंत्री साहेबांनी सखोल चौकशी करून त्याच्यामधून काय निकष निघतात, म्हणजे ते काय पुढं सगळी माहिती येते, त्यावर ते निर्णय घेण्याचं काम मुख्यमंत्री साहेबांचं आहे, आणि त्यांनी ते घेतलं पाहिजे। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं ज्यावेळेस ते कृषी मंत्री होते त्यावेळेस कोट्यवधी रुपयांचा त्यांनी घोटाळा केला असा आरोप आज अंजली दामन यांनी केलेला आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर काही संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण त्यांनी राजीनामा दिले पाहिजे अशी मागणी देखील अंजली दामन यांनी केलेली आहे। आज आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत। तसेच या राज्यातील सर्व जाती धर्माचे लोक, मग ते लोकप्रतिनिधी असतील, विविध पक्षातील असतील, विविध संघटनेतील असतील, किंवा सर्व सामाजिक क्षेत्रातील लोक असतील, यांची भूमिका आहे की देशमुख कुटुंबियाला न्याय भेटला पाहिजे। मग न्याय भेटताना त्यांना कुठल्या गोष्टी समोर आणणं अपेक्षित आहे, त्यांनी काय केलं पाहिजे, याचा अनुभव देशमुख कुटुंबियापेक्षा आणि गावापेक्षा जे सामाजिक क्षेत्रातील लोक आहेत, जे राजकीय क्षेत्रातील लोक आहेत, त्यांना जास्त आहे। त्याचा गांभीर्यानं विचार हा मुख्यमंत्री साहेबांना केला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत। आज वारकरी संप्रदायाचे संपूर्ण महंत मंडळी आले होते, काय चर्चा झाली, सांत्वनपर भेट घेतलेली आहे? हे जे देशमुख कुटुंबियावर जे आज दुःखाचा डोंगर आलेला आहे, आपण किती जरी म्हणलो सावरण्याचा प्रयत्न करा, सावरा, तरी सावरू शकत नाहीत। पण अध्यात्मात, संप्रदायात अशी एक ताकद आहे की जे दुःख आहे डोंगरा एवढं, ते कुठंतरी त्याची तीव्रता कमी करण्याचं शक्ती ही संप्रदायात आहे। त्या अनुषंगानं ही जी सगळी संत महंत मंडळी आहे ते येऊन देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करून गेली, आणि त्यातून कुठंतरी दुःखाची तीव्रता कमी व्हावी अशी आमची देखील अपेक्षा आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास 56 दिवस पूर्ण झालेत। वेगवेगळे CCTV फुटेज समोर आले, अधिकाऱ्यांच्या कॉल रेकॉर्डिंग बाहेर आल्या, मात्र त्या संदर्भात काही तपास केलेला आहे का, अधिकाऱ्यांवरती काही कारवाई केली का, तशी तुम्हाला काही माहिती दिलेली आहे का? नाही, मी 2-3 दिवसापूर्वी एक विनंती केली होती। हे जे आरोपी पसार झालेले आहेत आणि ह्यांना कुणी ज्यांनी मदत केलेली आहे त्यांचे नावं कमीत कमी तुम्ही डिक्लेअर करा। तसे ते 1-2 दिवसात सगळे नावं, जे काय जाळं आहे ह्याचं संघटित गुन्हेगारीचं, ज्यांनी मदत करू लागलेले आहेत, त्यांचे नावं नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील 2 दिवसात, अशी मला आशा आहे। धनंजय देशमुख आम्हाला फक्त न्यायाची अपेक्षा आहे, न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी यांनी केलेली आहे। कॅमेरामन इरफान मोहम्मद सोबत मी योगेश काशी, साम TV, मसाजोग, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।